नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी एक नवी रेसिपी घेऊन आलेली आहे, हातावरचे शेव. तर हे हातावरचे शेव कसे करायचे चला तर बघूया. इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर आहे, हळद, मीठ, गरम मसाला, लाल तिखट आणि ओवा घेतलेला आहे. आता आपल्याला हे चण्याचे पीठ आपण घेतलेलं आहे, हळद, मीठ, गरम मसाला, ओवा टाकलेला आहे, लाल तिखट आणि कोथिंबीर. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं घट्टसर पीठ मळून घेणार आहे. त्यासाठी पाणी लागेल तसं घेणार आहोत. आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. चला तर आता शेव तयार करून घेणार आहोत. त्यासाठी ते एक उंडा घेतलेला आहे. तो हातावरती असा वळवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले शेव बारीक बारीक तयार होते. आपले बारीक शेव तयार झालेले आहे. किंवा तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने पण करू शकता. एक उंडा घेतलेला आहे, थोडं मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही अशा प्रकारे पण वळवून घेऊ शकता. जेणेकरून आपले शेव बारीक बारीक तयार होतील. शेव तयार झालेला आहे आपला या पद्धतीने पण. बारीक बारीक कट करून घेणार आहोत. अशाच प्रकारे मी बाकीचे पण शेव तयार करून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही. थोडेसे माझे जाडसर झालेले आहे. चला तर आता यासाठी वाटप तयार करणार आहोत. त्यासाठी ते मी कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर घेतलेले आहे, घरगुती मसाले आहेत. चला तर आपण हे भाजून घेणार आहेत अगोदर. त्यासाठी इथे कढई तापत ठेवलेली, कांदा टाकून घेऊया. कांद्यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे. आपला कांदा भाजून झालेला आहे. खोबरं टाकून घेऊया. खोबरं पण भाजून झालेलं आहे. आता आपण वाटप करून घेऊया. त्यासाठी मी आलं टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकूया, लसूण आहे, कांदा आणि खोबरं याचा आपण बारीकसर वाटप करून तयार करून घेणार आहे. बघू शकता आपण वाटप तयार करून घेतलेलं आहे. इथे मी कढई तापत ठेवली होती, त्यामध्ये तेल टाकून घेऊया. मोहरी टाकली आहे आणि जिरं टाकलेलं आहे. आणि जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटप करून घेतलेलं आहे ते पण यामध्ये टाकून घेणार आहोत. तेलामध्ये मिक्स करून घेऊया. आणि जे घरगुती मसाला आहे ते टाकणार आहे. हळद आहे, धनेपूड, जिरेपूड आहे, गरम मसाला, घाटी मसाला आणि लाल तिखट. हे आपण मिक्स करून घेणार आहोत तेल सुटेस्तर. छानपैकी तेल सुटलेलं आहे. इथे आपण गरम पाणी ओतून घेणार आहोत. आता आपल्याला उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे. छानपैकी उकळी आलेली आहे.
आता आपण तयार केलेले जे शेव आहेत ते यामध्ये टाकून घेणार आहोत. इथे मी गॅस फास्टच ठेवलेला आहे. सगळे शेव आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता शेव शिजले की कसे ते वरती येतात बघू शकता तुम्ही. शेव शिजून झालेले आहेत. इथे मी थोडेसे जाडसरच केलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तुम्ही आणखी बारीक करू शकता. आता यावरती आपण 10 मिनिटं झाकण ठेवून स्लो गॅसवरती तसंच ठेवणार आहोत. मीठ टाकून घेऊया. 10 मिनिटं स्लो गॅसवरती तसंच ठेवलेलं आहे. बघा आपले शेवभाजी छानपैकी तयार झालेली आहे. शेवभाजी तयार झालेली आहे बघू शकता. यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. ही शेवभाजी खायला इतकी छान लागते. तुम्ही नक्की एकदा करून बघा. तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तयार झाली आहे आपली शेवभाजी.